अशा वातावरणामध्ये या ठिकाणी कोकणी सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। सर्वप्रथम मी त्यांना सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की आपण आध्यात्मिक सांप्रदायिक देवदेवतांचा उत्सव या ठिकाणी करत आहात। खरं तर या उत्सवामधून आपण वेगळंच काय ते शिकत असतो। आज आपण पाहिलं तर सुख समाधान आनंद हा आपल्याला कुठेही मिळत नाही, परंतु ज्यावेळेस असा देवदेवतांचा सण येत असतो, उत्सव येत असतो, गणेश उत्सव झाल्यानंतर नवरात्र उत्सव येत असतो आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये खरं तर आपण देवतेची या ठिकाणी आराधना करतो, लक्ष्मीची करतो, या ठिकाणी भवानी मातेची करतो, दुर्गा मातेची करतो। ह्या सर्व मातेंची आपण या ठिकाणी मनभावे या ठिकाणी पूजा करत असतो। परंतु कोकणी सभा संयुक्त यांच्या माध्यमातून हा जो महोत्सव या ठिकाणी होत आहे, खरं तर वातावरण प्रसन्न आहे। देवीचं पावित्र्य जपत असताना आपण पाहतात की बाजूला असणारा त्यांनी जागोजागी एक देवीला आपण साष्टांग नमस्कार करत असतो, परंतु ज्या पद्धतीनुसार की देवाला आपण नमस्कार करत असताना तो देवाप्रती भावला पाहिजे आणि त्याचं पवित्र असं या ठिकाणी मला वाटतं कोकणी सभेने आयोजन केलेलं आहे आणि 108 या ठिकाणी देवीचे उपासनाचे नमस्कार त्या ठिकाणी होत असतात। म्हणजे ही एक चांगली रूढी परंपरा संयुक्त कोकणी सभा आजही जपत आहे। आपण पाहतो की या ठिकाणी होम केलेला आहे आणि होम या ठिकाणी केलेला असताना सुद्धा आपण पाहिलं की गेले 4 ते 5 दिवस या कार्यालयामध्ये आध्यात्मिक सांप्रदायिक असे वेगवेगळे कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, ऋषीमुनींचे असणारे तत्वज्ञान, आता आपल्याला आवाज जो येत आहे ते सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं कीर्तन ज्याला आपण म्हणतो, एक कीर्तन प्रवचन या ठिकाणी होत आहे। म्हणजे संयुक्त कोकणी सभेचं मी मनापासून अभिनंदन करेल की आपण जो या ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीला धरून जे उत्सव साजरे करत आहात, खरं तर याची फार गरज आहे आणि ते आपण करत आहात। त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्व कोकणी सभा संयुक्त कोकणी सभा